आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं शिक्षा सुनावल्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयात आज महत्त्वपूर्ण घडामोड समोर येण्याची शक्यता आहे। अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडनं अपील दाखल केलं जाण्याची शक्यता आहे। फसवणूक करत सदनिका बळकावल्याप्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर लगेचच 15,000च्या जात मुचलक्यावर कोकाटे यांना जामीन मिळाला होता। आता माणिकराव कोकाटे यांच्या अपीलावरती सुनावणी काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिक्षेला स्थगिती दिली तरच कोकाटेंना दिलासा असेल, मात्र शिक्षा कायम ठेवल्यास त्यांचं मंत्रिपदच धोक्यात येईल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, या घडीची एक मोठी बातमी करत म्हणावी लागणार आहे, कारण आपण जर बघितलं तर एकीकडे माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागलेली आहे, तर दुसरीकडे आज नाशिकमध्ये न्यायालयांमध्ये नक्की काय घडामोडी होते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। कारण नाशिक अतिरिक्त न्यायालयाने जो निर्णय गुरुवारी म्हणजे 20 फेब्रुवारीला दिलेला होता, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक आणि सदनिका बळकावल्या प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000ची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती। यानंतर खरं तर सर्वत्र खळबळ ही उडालेली होती। आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार का, त्यांचं मंत्रिपदही धोक्यात आलं का, अशा देखील चर्चा या एकीकडे सुरू असतानाच आज माणिकराव कोकाटे अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान हे देणार आहेत। अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अपील हे दाखल केलं जाणार आहे। जर नाशिक जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली तर कोकाटे यांना मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र जर ही शिक्षा कायम राहिली तर कदाचित त्यांची आमदारकी असेल किंवा मंत्रिपदी धोक्यात हे येऊ शकते। त्यामुळे एकंदरीतच आज न्यायालयामध्ये नक्की काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल। आता कोर्टाचा निर्णय जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला हाच निर्णय त्यांच्या पुढच्या राजकीय घडामोडींचं चित्र स्पष्ट करणारा असेल।